सर्व आहे. पुरणजी येतो तुमच्याकडे, अजून बरेच प्रश्न आहेत. खरं तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर, तुम्ही प्राणीमित्र आहात, तुमचं प्राण्यांवर प्रेम आहे, हे आम्ही सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. तुम्हाला हे पटतंय हे जे काही चाललंय ते? कायदा पायदळीत उडवला गेला हो, न्यायालयानं सांगून त्याची अंमलबजावणी BMC करते, ताडपत्री फाडून फेकून दिली हो. बसतं हे कायद्यात? तुम्ही कशाचं समर्थन करताय? विलास, सगळ्यात अगोदर तर पहिल्यांदा असं झालंय की विलासच्या शो मध्ये एखाद्या जातीचा सार्वजनिक अपमान केला पवारांनी, आणि ही मी अत्यंत गंभीरपणे नोंद घेतोय आणि विलासने घेतली नाही, या गोष्टीचं दुःख आहे. जैन समाज म्हणून ज्या प्रकारे पवार व्यक्त होत होते, ज्या प्रकारे आमच्या ताई सुद्धा, म्हणजे त्या जर खरोखर अकॅडमिक्स मधल्या आहेत, मला त्यांची काही फार ओळख नाही, पण कुत्रे वगैरे हे जे आहे ना, हे मला युजीसीच्या सिलेबस मध्ये ही भाषा मला कधी पाहायला मिळाली नाही, युजीसीच्या पुस्तकामध्ये किंवा रूल बुक मध्ये. इट इज समथिंग व्हेरी, मी तुम्ही बोलताना मी काहीच बोललेलो नाही. पूर्ण होऊ द्या, कोणीच बोलणार नाही, तुमचं ऐकूया आम्ही आज सगळे. हा, नाही ऐकावंच लागेल, कारण मी जे सांगणार आहे कायदेशीर सांगणार आहे, मी अट्टास आणि हट्ट धरणार नाही. हा विलास, या देशाची जी मूल तत्व आहेत, या देशाची जी धरा आहे ना, ती बुद्धिझम, जैनिझम आणि प्रभू श्री रामांच्या विचाराची आहे. मला या प्रारंभीच सांगायचंय की ज्या वेळेस देवदत्तांनी बुद्धाच्या काळामध्ये, सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणजे बोधिसत्व होण्याच्या अगोदरची गोष्ट आहे, त्यावेळेस ज्या प्रकारे देवदत्तांनी हंसाला बाण मारला, हंसाला बाण मारल्याच्या नंतर सिद्धार्थ तिथून जात होते, तिथून त्यांनी ते हंस उचलला हातामध्ये आणि त्या हंसाला जे आहे मलमपट्टी केली, आणि त्यावेळेस देवदत्त आणि सिद्धार्थ गौतम बुद्धांचं भांडण होतंय, आणि तो हंस मी हे केलाय, शिकार केलाय, मलाच पाहिजे, आणि तिथून मग मुद्दा सुरू होतो वडिलांकडे जाण्याचा. हंस हा कुणाचा, अरे हंस हा कुणाचा, अरे हंस हा कुणाचा. आणि ज्यावेळेस वडिलांकडे घेऊन गेल्याच्या नंतर वडील सांगतात, ज्याने याला जीवदान दिलंय त्याचा हा हंस. तुम्हाला सांगतो, या देशामध्ये म्हणजे तुम्ही रामकथा पाहिली असेल, तिथे सुद्धा पशु प्राण्यांवरलं प्रेम. तुम्हाला सांगतो, जैनिझम मध्ये सुद्धा हे प्रेम, हे एक बाजू झाली या देशाची. दुसरी बाजू मला तुम्हाला सांगायचंय, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे, त्या निकालाला लिजिटिमेट क्रिटिसाइज करण्याचा माझा पूर्ण अधिकार आहे. ते निकाल मला मान्य नाही, ते निकाल मला मान्य नाही, तो निकाल मला मान्य नाही. त्याची कारणं पुढील प्रमाणे आहेत. सुप्रीम कोर्टात जातो ना, ऐका ना, काय केलं चूक. आमच्याच सरकारच्या एका सन्माननीय मंत्री उदय सामंत, जे की मला माध्यमांमधून समजतंय, त्यांनी गरजच नव्हती की कोणत्याही प्रकारे कॅबिनेटचा डिसिजन न होता, सब्जेक्ट टू करेक्शन, म्हणजे कॅबिनेटमध्ये डिसिजन न होता, आमच्या सन्माननीय कोण आमदार भगिनी होत्या, त्यांच्या म्हणण्यावरून आयुक्तांना सांगणे. कारण लक्षात ठेवा की कोणतीही पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी एक विहित पद्धत आहे. कोणतेही एखादा जर तुम्हाला सायंटिफिक डिसिजन घेण्याच्या अगोदर एक विहित पद्धत आहे, आणि त्या पद्धती ऐकून घ्यावं. मी कुणी बोलताना बोललेलो नव्हतो, लवकर, वेळेचा अभाव आहे आपल्याकडे. मग विलास, म्हणजे त्यांच्या पिपारीमध्ये मी पिपारी वाजवत्या पी 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 पी, तसं होणार नाही. त्यामुळं तुम्हाला सांगतो की आज न्यायालयाने, म्हणजे प्रशांत बाग यांचं न्यूज 18चं जर रिपोर्टिंग बघितलं तर डंके की चोट पे एक शब्द प्रशांत बागनी सांगितलेला आहे की सायंटिफिक रिपोर्ट पूर्ण आल्याच्या नंतर पुढील सुनावणी. याचाच अर्थ न्यायालयाकडे पुख्ता सबूत नव्हतं. कोणत्या तरी इंडिव्हिज्युअल डॉक्टर किंवा एखाद्या त्रस्त, जे की सायंटिफिकली एम्सची कमिटी आहे का, ती काय एखाद्या अशा म्हणजे विद्यापीठाची समिती आहे का, की ज्या समितीनं कंकरंटली सांगितलंय की ह्या गोष्टीमुळे जे आहे मृत्यू होतात. सांगतो विलास, एक मिनिट, पुरण दोषी कोणत्या पक्षाचे आहेत किंवा कोणत्या जातीचे आहेत ते देणं घेणं नाही. परंतु एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की जगामध्ये, देशामध्ये नाही, जगामध्ये सुद्धा, मी सुद्धा सकाळी जे आहे अनेक डॉक्टरशी नाही, प्राध्यापकांशी
पल्मनॉलॉजी म्हणतात, पल्मनॉलॉजी. त्याला ऍडव्हान्स त्या सब्जेक्टला नाव आहे. आणि डॉक्टर राजरत्न माझा छोटा सक्का भाऊ पल्मनॉलॉजिस्ट आहे. मी चर्चा केली, कॉन्फरन्स केली डॉक्टर लोकांसोबत. त्यांनी सांगितलं एकही उदाहरण ह्या कारणाने पुख्त स्वरूपात एकही ऑटोप्सी रिपोर्ट ह्या कारणाने केवळ पिजन्सच्या ड्रॉपिंग्समुळे मृत्यू झाल्याचं कुठंच नोंदीत नाही. तेव्हा जैन धर्म आपला जो परंपरागत आपला इतिहास आहे, आपलं कल्चर आहे आणि त्यामुळे त्या कल्चरच्या संबंधानं उभा आहे. त्यांच्या सोबत प्रत्येकानं उभं राहायला पाहिजे. राज्य सरकारने अशा प्रकारच्या रिपोर्ट धर्माला कुणाचाच विरोध नाहीये, धर्माच्या भावनांना विरोध नाहीये, गैरसमज करू नका. असं नाहीये, लोकांना त्रास होतोय तो मुद्दा आहे. लोकांना विलास सॉरी टू से डोंट मिसलीड, डोंट टेक द केस कोर्ट इन युअर हँड. मी तुम्हाला सांगतो प्रशांत बागला ऑन एअर घ्या. प्रशांत बाग होते कोर्टात, ते काय बोलले बरं ठीक आहे, मी उत्तर घेतो. मी तुम्हाला ते शब्द सांगू इच्छितो. हा. कारण त्याच्यामध्ये ऍडव्होकेट जयेश वाणी सुद्धा आपल्या सोबत आहे. जयेश तुमची प्रतिक्रिया द्या, प्रतिक्रिया द्या. ते म्हणतात सगळ्यांनी त्यांच्या सोबत उभं राहणं गरजेचं आहे, त्रास सहन करा बहुतेक. हा, मी काय माझ्याकडे मांडायला व्यवस्थित मुद्दे असल्यामुळे मी काही आरडाओरड करणार नाही. मी वकिलासारखा वागीन. विलास, पहिल्यांदा तर हे मी क्लिअर करतो, मला काय आरडाओरड करता येत नाही. तुम्ही चिमटा क्रमांक एक, काढताय असं म्हणून अजिबात नाही. चिमटा काय, मी माझ्याविषयी बोलतोय ना, माझ्याविषयी पण बोलू नकोत का मी, की मी कसं वागावं? तर मी माझ्याविषयी बोलतोय. एक, मी वकील आहे तर मी माझं डेकोरम पाळायला पाहिजे ना सर, मी वकिलासारखं दिसलो वागलो पाहिजे. एक भाग. दुसरा भाग, आम्ही लहानपणापासून जो जैन धर्म बघत होतो तिथे जिओ और जिनोदो हे सांगितलं जात होतं. जिओ और जिनोदो हे जर तुमचं मुख्य कारण असेल तर तुमच्या आजूबाजूला समाजात तुमच्या व्यतिरिक्त, तुमच्या परंपरांच्या व्यतिरिक्तची इतर माणसं राहतात. त्यांना जर तुमच्यामुळे त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत. कबूतरखान्यातले जे स्थानिक आहेत त्यांना जर कबूतरखान्यामुळे त्रास होतोय तर कबूतरखाना हलवायला काय अडचण आहे? आता जसं आपल्यापैकी अनेक लोक असतील, मी सुद्धा काय म्हणतात त्याला प्राणीप्रेमी आहे. माझ्याकडे खूप सुंदर कुत्रा आहे अल्फा नावाचा. मासे पाळतो आम्ही, पण हे घरात पाळतो ना, मी माझ्या घरात पाळतो. मी इतरांना त्रास देत नाही त्या कुत्र्यांचा. माझा कुत्रा मी इतरांच्या दारात नेत नाही, इतरांच्या दारामध्ये नेऊन त्याला म्हणत नाही की खाऊ घाला, किंवा मी इतरांच्या दारामध्ये त्याची विष्ठा टाकत नाही. मूळ मुद्दा असा आहे की जर मला कुत्रा पाळायचा आहे, मला कबूतर पाळायची आहे, मला पोपट पाळायचं आहे, तर भूतदया म्हणून ही खूप चांगली गोष्ट आहे, ती आपापल्या घरात पाळा ना. म्हणजे कबूतर खाण्याच्या शेजारी राहणार आहे. मी अगदी 2 मिनिटात, मी खूप एवढं पाल्लाळ लावणार नाही. माझ्याकडे मी मुद्देच मांडतोय. जसं कबूतर खाण्यातल्या लोकांना त्रास होतोय, स्थानिकांच्या भावनांना शून्य किंमत आहे, आणि तिथे ज्या एका विशिष्ट लोकांना असं वाटतं की हे असावंच, हा अट्टहास का? मूळ मुद्दा होता परंपरांचा. असा आहे की परंपरा या जर समजा कोणाला त्रासदायक होणार असतील तर आपण बदलल्यात ना. आपल्याकडे मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षण सुरू केलं ना महिलांचं. आपण परंपरा बदलली ना. आपल्याकडे सती परंपरेला एक परंपरा होती की महिलांना सदावर्ते साहेब, आपण कोर्टासारखं वागूया. माझं बोलणं होऊ दे, मग तुम्ही बोला. तुमचं बोलणं होतं ना, मी बोललो नाही. ऐका ना, ऐका गुरुजी, म्हणायचं नाही का ऐका, तुम्ही मला काही म्हणा, तुम्ही काय ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ऐका ना जरा, ऐका. शहाणी माणसं ऐकून घेतात सदावर्ते, शहाणी माणसं ऐकून घेतात. सदावर्ते साहेब, जर एव्हिडन्स नव्हता तर राज्य सरकारनं मुंबई महानगरपालिकेने निर्णय कशाला घेतला बंदीचा? विलास, माझा एक शेवटचा मुद्दा, आपण ज्या परंपरा चुकीच्या, इतरांना त्रासदायक असतात, मानवता विरोधी असतात, त्या बदलतो आणि त्या बदलायला हव्यात. त्या धर्म, जाती या सगळ्यांच्या वरती जाऊन विचार. आणि शेवटचा मुद्दा, पुरण दोषींनी खूप महत्वाची मिस्टेक केली आहे. ते रेकॉर्डला चुकीचं नको तेवढं काढून टाकतो. ते असं म्हणाले की महात्मा गांधी कबूतर उडवत होते 15 ऑगस्टला, भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा. पुरण दोषी सर, कृपया आपले इतिहासाचं ज्ञान तपासून घ्या. महात्मा गांधी नौखेलामध्ये होते त्यावेळेस, ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं, आणि दंगलीमध्ये होरपळणाऱ्यांचे अश्रू पुसत होते, कबूतर उडवत नव्हते. कृपया आपली माहिती सुधार करून घ्या. म्हणजे एवढीच विनंती आहे आपल्याला. आपण सुधारणा करून घ्या. आपल्या आजादी एक्सेप्टेड आणि तुमच्या भावना आमच्यावरती लादू नका. आम्हाला त्रास होतोय, तुम्ही तुमच्या घरी कबूतर पाळा. तुमच्या घरच्या कबुतरांचा 15 दिवसांचा खर्च मी द्यायला तयार आहे. नाही, त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत. 15 अरे सर, मी द्यायला तयार आहे सर. त्यांच्याकडे असतील, त्यांना बोलू देत. भूतदया हा मुद्दा आहे. मी देतो 15 दिवसांचे पैसे जोशी सरांच्या कबुतरांना. बघा, आता याच्यामध्ये असा निर्देशात येतोय की ह्यांना त्रास आहे, ह्यांना बिमारीचा नाही आहे, यांना कबूतरचा त्रास. आता मला कुत्र्याचा त्रास असेल, मला बिल्लीचा त्रास असेल,
कोणाला घोड्याचा त्रास असेल, आता माझ्या ऑफिसच्या बाजूमध्ये हाऊस गल्ली आहे, मला तिकडे ते छुवे असतात, रॅट्स, त्यांच्या त्रास आहेत. काय करू? त्रास आहे म्हणजे आपण उंदरांना काय मारतो करू ना, नये, मारतो काय ना. करू नये. उपाशी पुरणजी, मारतो. पुरणजी, एक बरोबर मिनिट, आहे एक मिनिट. का? काय लॉजिक देतो? जयेश, लॉजिक उंदरांना मारतो ना पुरणजी आपण. तुम्हाला माहितीये आता ते उपाशी ना, कुत्र्यांची मरतात आहे. संख्या जास्त झाली, त्रास वाढला तर नसबंदी करतात. कुठे येत नाहीये. उंदरांची संख्या जर झाली तर उंदर मारायचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं बीएमसीचं. मच्छर मच्छर कशाला टाकतो आपण मग? हा, Rat मच्छर poison जास्त का झाले तर टाकतो? फवारणी करतो मच्छर आपण. का मारतो अरे मग? तेच तर मी मच्छरांना म्हणतोय. कशाला मग अरे फवारे ते- मारता तुम्ही? अरे आपल्या मच्छरांना महानगरपालिकामध्ये पण जगू द्या ना. भ्रष्टाचार मुलं नुसतं कॉन्ट्रॅक्ट निघतो, काम होत नाही. केली पाहिजे. आता- अरे मग मच्छरांना पण भाऊ- जगू एक द्या एक जण, ना. एक एक जण. एकच मुद्दा. उंदरांना फक्त पण 30 जगू द्या. सेकंद. उंदरांना नाही, कशाला नाही, rat poison बरं, बरं, मारता? फक्त बरं. 30 सेकंद. बोला, पुरणजी फक्त बोला. 30 सेकंद. 30 सेकंद. अरे भाऊ, माझं माझी फक्त एवढंच गोष्ट म्हणणं आहे. ऐका. अरे आमच्या भाऊ, लहानपणी ऐका. ओरडू नका. आमच्या लहानपणी ऐका. पुरण सर पुरणजी भाऊ, ऐका 30 सेकंद ऐका. घेणार जय, आहे. जय, ऐका. जय. नाही, नाही, त्यांचं- अरे त्यांचं तुमचं काय आता म्हणणं आहे आमचं पण ऐकू ऐका ना द्या. थोडा. खाली बरं. तुम्हीच बोलणार काय? ऐकतो बोला बोला बोला. आता स्टॅब्लिश्ड आहेत. हायकोर्टनी रूल केलं होतं, डस्ट कन्स्ट्रक्शन बंद झालं पाहिजे मुंबईत. किती डस्ट आहेत? सिमेंटचा किती डस्ट निघतोय? त्याच्यानी लंगची बिमारी होते. पण त्याच्यामध्ये बिल्डर असतात म्हणून कुठलाही आमदार प्रश्न उचलत नाही. हा, पॉटहोल किती जवान मेले, बाईकवाले किती मेले या 2 महिन्यात? काढा हिशोब. सभागृहामध्ये त्याच्यात proceeding त्रास ऐका, किती नाहीये. आमदार बोलतात कबूतरचा त्याच्याबद्दल. त्रास आहे. जिकडे काय रोड बोलताय बनवायचे पुरणजी? काँक्रीट हा मध्ये विषय आहे. अहो, भ्रष्टाचार इथं झाला चर्चा आहे. केली आम्ही बडे त्याच्याबद्दल मुद्द्याचे. तुम्हाला बोलायचं नाही. आम्ही किती चर्चा केली, धुळीबद्दल चर्चा केली, हा? प्रत्येक मुद्द्याबद्दल, खड्ड्यांबद्दल आता चर्चा कबूतरच्या केली. त्याच्या ज्याचा evidence ज्याचा नाहीये. त्रास होईल त्याच्याबद्दल चर्चा होईल ना. एकही अहो, evidence काँग्रेसचे नाहीये. आमदार आणि एकही- बरं मला सांगा, या मला सांगा, कबुतराला मुद्द्यावर फरमाशी जोडण्याचं काय कारण आहे? जगामध्ये कधीपासून आली ही प्रथा? एक मिनिट पुरणजी, पुरणजी एका प्रश्नाचं उत्तर द्या. पुरणजी एक मिनिट मला सांगा, डेट वाईज सांगा, ही प्रथा कधीपासून आली अस्तित्वात? आणि बाकी शहरांमध्ये आहे का, गावखेड्यामध्ये ही आहे का? अशा प्रकारचेच कबूतरखाने गावखेड्यात आहेत का? तिथे ती प्रथा आहे का? मुंबईत कधीपासून प्रथा सुरू झाली आणि कुणी केली? मी असं आहे मुंबई 5 टापू होते, बरोबर आहे ना? हा, आणि हे त्या काळात घडलेले आहेत. म्हणजे आताची आहे ना ठीक आहे ही ना? प्रथा, आधीची तर नव्हती परंपरागत. आणि हे काय आपण प्रथावर जात नाहीये, आपण याच्याने ह्युमन लाईफ जाते. हे प्रश्न आहे सभागृहामध्ये रेस केलेला. जे आमच्या आमदारीन बाई आहे तिने सांगितलं याच्याने लंगची डिसीज होऊन, फायब्रोसिस होऊन लोक मरतात. तर आमची विनंती हे आहे की हे कशावर बोलते, असा कुठला एव्हिडन्स आहे यांच्याकडे? अहो, की कोणी याच्यामध्ये मरत नाही आणखी असं दुसरे तुम्ही कारण समजा. आहेत. पण त्या वॉर्ड ऑफिसरला 2 महिना पहिले 100 लोकांच्या डोक्यावर त्यांची अरे भाऊ, विष्ठा जरा ऐका ना पडते. यार, तुम्ही ऐकायला, हे चांगलं आहे का? अरे तुम्ही ऐकायला तयार नाहीये. तुम्ही एक ऐकायला लक्षात तयार ठेवा, नाही भाऊ, कबूतरखाना हा अहो, कधी तिथून हलणार नाही. पुरणजी, जर ती व्यथा तुमच्याकडे त्यांची आहे, हो, ते death भोगतायत certificate ना असेल गेली ना. अनेक दशक. अरे, एक death मिनिटाला certificate 100 असेल, त्रास. मिनिटाला सोळा ते 100 सर्व. लोकांच्या अरे, डोक्यावर जागृत उड्डाण माणूस होते. सांगतो ना त्रास आहे म्हणून. हो, आम्हाला नाही. मी तुमचेच तुम्हाला लोक जे सांगतो, जे एक येतात death ना certificate जेवायला produce तिथे करा. आणि दर्शनाला, Because of bird ते dropping. पाणी आमच्याकडे मागायला येतात कारण त्यांना पुसायचं असतं, विष्ठा पडलेली. ड्रॉपिंग मुलं मेलं, पिजन ड्रॉपिंग मुलं हा त्रास झाला. तुम्ही कबुतरं ठेवा. सर्टिफिकेट समजलं ना? प्रोड्यूस करा. कबुतरं हलवायची त्यावेळेला, Research कबूतर produce खाना करा. नाही हलवायचा. अरे, मी पुरणजी. कबूतर माझ्या घरात ठेवू किंवा माझ्या खिशात ठेवू? आपण त्या रस्त्यावर आजादी नको आहे ना, पुरणजी. तुम्ही नाही दिली आहे. बाबासाहेब आंबेडकरनी ज्यांनी घटना एक लिहिली आहे ना लक्षात- त्यांनी दिलेली आहे. पुरणजी, समजलं तुम्हाला का नाही? माहिती एक मिनिट, नाही. बाबासाहेबांच्याच मला पण घटनेनं दिली काल आहे, तुम्हाला सांगितलं पण बंदी दिली आहे. करा म्हणून. हे तुम्ही मग जास्त एवढा बोलू थैथयाट नका. कशाला घरात करताय? ठेवा, घरात ठेवा काय होते? हा, दीपक पवार सर, दीपक पवार सर, सोयीचे बाबासाहेब वापरायचे, सोयीचं सनातन वापरायचं, सोयीचं सगळं वापरणं चालू आहे. थांबवलं ना तरच आम्हाला बोलता येईल. प्लीज सर. हा, आता थांबा. हा बोला सर. विलास, गेल्या अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये पुरण दोषींनी इतक्यांदा गोलपोस्ट बदललेला आहे आणि गेले 2 दिवस ते हेच करतायत. कुठल्याही चर्चेमध्ये चर्चा भरकटवणं हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे, तो त्यांना लक्षात तुम्ही सायंटिफिक बोलतच नाहीये. तुम्हाला मी अहो, सांगतोय आम्ही एक सुसंगतच सर्टिफिकेट बोलतोय, प्रोड्यूस सुसंगतच करा. बोलतोय. एक produce सुसंगत- करा ना. आता ऐका, आम्ही ऐका ऐकू दोषी, ना, आम्ही मानू ना ऐका तुमच्या तुम्ही गोष्टी. आता तुम्ही ऐका. खोटं बोलताय सर्व. मगाचपासून तुम्हीच बोलताय, आता शांतपणे ऐका. काही एकही- मराठी एकही death certificate काही produce करा. मराठी लोकांना मुंबईच्या ज्यांना नाही, गावातला कबुतरांचा नाही, पुरण लंडनच्या, दोषी, तुम्ही शांत पुरणजी, बसा. थांबा ना, ऐका ना ते काय म्हणतायत ते. तुम्ही शांत ऐका ना, बसा. त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या, नंतर तुम्ही बोला प्लीज. मला
बघा साहेब, मी येतो, शांत पुरणजी बसा. येतो माझी तुमच्याकडे, गोष्ट ऐका. पुरणजी येतो तुमच्याकडे, थांबा त्यांचं म्हणणं तरी ऐका पूर्ण. तुम्ही एक रिसर्च द्या, तुम्ही सर्वे द्या, काही लोकांना काहीतरी द्या ना. हव्यात काय काही बोलताय काही तुमच्यासारखं? पुरण दोषी शांत बसा. तुम्ही काही काय- मराठी लोकांना आज जैनांचा फार पुळका आलेला आहे. जर जैनांचा पुळका आला असेल तर जैन लोक सोसायट्यांमध्ये नॉनव्हेज खातात म्हणून मराठी लोकांना का राहू देत नाहीत, मराठी कोळणींना का धंदा करू देत नाहीत, आणि काही स्वतःला एसटी महामंडळाचे पुढारी समजणारे आणि आता स्क्रीनवर माकड चेष्टा करणारा जो वेल्डिंगचा चष्मा लावलेला इसम आहे, वेट के टाइम इनको बुलाओ चर्चा में। असल्या प्रकारच्या आज जैन धर्म के ऊपर अपमान कर रहे हैं, मी पवार ने अजिबात कौन सा बदलणार पेपर नाही. लग के गए? असल्या ये कौन माकड से चेष्टांना मी शान अजिबात बदलणार किस तरह नाही. से किसी मी को अपमानित कर रहा है, धर्म को सदावर्ते फालतूगिरी बंद कर तुमची. सदावर्ते, तुम्ही मला काहीच बोललेलं नाहीये. करायच्या, आरोळ्या ठोकायच्या, वेल्डिंगचे चष्मे लावून हिंडायचं आणि फालतू मुद्द्यांवर बोलायचं हे बंद करा. कितीही बोंबललात तरी तुमच्या सारख्यांना बदलणारा माणूस मी नाही. जैनांचं जे चुकतं आहे, जैनांनी मराठी माणसांचं जे शोषण केलंय आणि रस्त्यावर येऊन जो नालायकपणा केलाय त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. तुम्हाला त्रास होत असेल सदावर्ते तर तुम्ही एसटी महामंडळाचं जसं वाटोळं केलेलं आहे तशाच पद्धतीनं जैनांचं पण करा. जैनांना तुमच्यासारखा नालायक माणूस वकील म्हणून मिळतो, याच्यावरून जैनांची परिस्थिती किती गंभीर आहे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला वाटत नाही, असेल नाही. की थोडंसं- अशा प्रकारच्या बडबडीला मी अशा प्रकारच्या आवाजाने मी गप्प बसेन. हा, असं सदावर्ते काहीतरी बोलू. मी तुमचा बाप आहे. या बाबतीतल्या चर्चेमध्ये मी तुमचा बाप आहे. तुम्ही काही मला शहाणपणा शिकवू नका. तुमच्यासारख्या लोकांच्या माकड चेष्टांना पुरून नेण्याची क्षमता माझ्यात आहे. तुमच्यासारखा महामूर्ख माणूस तो स्वतःला वकील मानतो, स्वतःला बाबासाहेबांचा वारस समजतो. तुम्ही महाराष्ट्राला, घटनेला, इथल्या भांडणं कायद्याच्या थांबवा दोघं नाही नाही नाही, एक दोघं जण भांडण माझा थांबवा. माझा वेळ संपलाय. शेवटची बदल देऊन सर एक सारखं तुम्ही बोलता. पवार सर. आणि कोणत्याही प्रकारची पवार चर्चा सर. तुम्ही नीट होऊ देत नाही. अहो, शेवटी फक्त पाहिजे कबुतरांचा तुमच्या- नाही त्रास. नाही. या अन्नामुळे तिथे उंदीर किती झालेत आणि घुशी ठीक किती आहे, झाल्यात ठीक माहिती आहे आहे. का? मला एक शेवटची सांगता येत कमेंट नाही. शेवटची त्या कमेंट घ्यायची आहे. रस्त्यावरून आपल्या शेवटची अंगावरून, कमेंट. उंदीर जातात तिथून. माझा वेळ संपलाय. पुरणजी, दीपक सर प्लीज सदावर्ते सर प्लीज थांबा. एकही डिबेट ज्याला सायंटिफिक करायचं, हा technical पुरणजी करायचं, एक शेवटचा प्रश्न, त्याला त्रास होतोय, त्रास शेवटचा होतोय, प्रश्न. त्याच्या होतो, ओ त्याचा होतोय. पुरणजी ऐका ना शेवटचा प्रश्न. हा जी. न्यायालयाच्या हा जी. निर्णयाचं बोला. काटेकोर पालन तुम्ही करणार आहात का? तुम्ही आताच बाबासाहेबांच्या संविधानाचा दाखला दिला. हे संविधानाने बघा, सांगितलं मी होतं असं- की माझी बंदी गोष्ट आहे. ऐका. मी जैन धर्म, मी एक सांगतो, पशु प्रेमी आणि जैन धर्म आणि सनातन धर्माच्या मी लीडर नाही आहेत आणि ते काय सर्व माझे फॉलोअर्स नाही आहेत. मी करणार आहेत. मी कुलाब्यातनं रॅली घेतली होती, आम्ही गेटवे पर्यंत गेलो, एकदम शांततेने गेलो. एक पण स्लोगन नाही, एक पण बॅनर नाही, एक पण होर्डिंग नाही, एक पण प्ले कार्ड नाही, का की आम्ही जाप केला होता. आम्ही आमच्या नौकार मंत्राचा जाप केला, हनुमान चालिसा केला आणि दर्यामध्ये जाऊन समुद्र देवाचा जाप केला. ठीक आहे. पण ठीक आहे म्हणजे ना? तुम्ही तर मी किमान माझी guarantee किमान देऊ शकतो. ज्या मी बाबासाहेबांचं इतर नाव लोकांची घेतलं, guarantee देऊ शकत नाही. आधार करू आशा करूया की ते बाबासाहेबांच्या त्या लोकशाहीचा सन्मान तुम्ही कराल, न्यायालयाच्या त्या निर्णयाचा आदर सन्मान तुम्ही कराल आणि काटेकोर त्याचं पालन होईल अशी अपेक्षा करूया, आशा करूया. पुन्हा उग्र आंदोलन होणार नाहीये.